जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. तर श्री सद्गुरु चरित्रातील 2 ओव्या घ्यायच्या आहे आज आपण. येथे असा सर्वप्रथम श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 19वा. औदुंबर वृक्ष महिमा मान योगिनी प्रतिदिन दर्शन तथा वर प्रदान नाम. पान क्रमांक 214. येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हेची जाना. समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित. तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी. अमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती ते तत्परी. मनकामना पूर्ती जाना तेथे असे अन्नपूर्णा. नित्य करीती आराधना तेने होय कामना. चतुर्विध है ना. तर पुरुषार्थ 60 वर्षे वांझिसी पुत्र होते शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी. अन्न पुण्य अश्वमेध सोमवारी अमावस्येसी व्यतिपादादित पर्वणीसी स्नान करिता फळे केचे. एका श्रोते एक चित्ते शृंग खूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी. सूरनंदिनी तीरी दिले फळ भक्ती भावे करुणिया देखा. अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी. जप करीती जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे. होम केलिया तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले. तर अशा प्रकारे एक ओवी झालेली आहे आणि नंतर दुसरी ओवी घ्यायची आहे श्री सद्गुरु चरित्रातील है ना. तर फळ सदृशी एक चित्ते हा अठ्ठास आपला कशामुळं चाललेला आहे. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही किंवा ज्यांना वाचता येत नाही ह्याच्यासाठी हे 2 ओव्या आपण यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. फळ सदृशी एक चित्ते परियेसा मंद गती प्रदक्षिणा करीती होय अनंत पुण्य पदोपदी है ना. वाजपेय यज्ञ फळ येथे परियेसा नमन करिता येणे परी. पुण्य असे अपरांपरी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार. कुष्ठ असेल अंगहीन है ना त्याने करणे प्रदक्षिणा. ज्याला कुष्ठरोग असतो है ना त्याने काय करायचं सद्गुरूंचं नामस्मरण करून स्वतःभोवती काय करायचं 3 फेऱ्या घ्यायच्या आहे असं सांगितलं गेलेलं आहे. सहज असे कल्पतरू म्हणून औदुंबर म्हणजे काय हो. औदुंबर जे झाड असतं ना दत्तात्रेयचं तर त्या झाडाचं नाव आहे औदुंबर है ना. प्रीती बहुत नित्य नेते वसत असे. देवा समान देह होय ऐसे स्नान मनोहर सहज असे कल्पतरू. म्हणून सांगतात श्री सद्गुरू 64 योगिनिया ऐसा निरोप देऊनी श्री सद्गुरू निघाले है ना. तेथूनी तेथे होते गाणगा भुवन है ना. भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसंत. औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे. गोप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले. श्री सद्गुरू प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा सिद्ध मने नामधारकासी. श्री सद्गुरू महिमा आहे ऐसी प्रकट झाले बहुवसी. गाणगापुरी परियेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरू चरित्र विस्तार. भक्तिपूर्वक एकते नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ. श्री सद्गुरू चरित्र कामधेनू जे एकती भक्तजनू है ना ज्यांचे घरी निधानू सखळा विष्टी पावले. इति श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथा तल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधार संवादे औदुंबर वृक्ष महिमा नाम योगिनी प्रतिनिधीन दर्शन तथा वर प्रदानाम. 19 अध्याय 19वे अध्याय श्री सद्गुरू चरित्र दत्तात्रेय अर्पण मस्तू. श्री सद्गुरू गुरुदेव दत्त. अशा प्रकारे बघा हा समास जो मोठा होता हा ह्यातल्या ओव्या. तर हा भाग संपलेला आहे आणि काही दुसऱ्या माझ्या चॅनलवर पण टाकलेला आहे. तर आज माझ्याकडे काही व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ भेटला नाहीत म्हणून म्हटलं आपली उपासनेचा जो टायमिंग आहे त्यातच मी ह्या 2 ओव्या म्हटलं आता ह्या चॅनलवर टाकाव्या. तर अशा प्रकारे बघा आपल्या 2 ओव्या झाल्या आहे. म्हणजे काय हो दिवसभराची एक आपले 1 टायमाची उपासना है ना.
तर एवढ्या ह्या श्री सद्गुरू चरित्रातील महत्त्व आहे बघा. ठीक आहे. वाचल्याने काय होतं, ऐकल्याने काय होतं आणि बैठकीमध्ये गेल्याने काय होतं, है ना. प्रत्येकाचा अनुभव जोपर्यंत तुम्ही त्यात जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, है ना. लोक काय झालेले आहेत, तो मायेच्या पोटी पूर्ण ते लपटून गेलेले आहेत, है ना. त्यांना नुसतं फक्त नवरा, मुलं आणि त्यांचं घर, संसार ह्यातच त्यांचं सगळं ते पूर्ण म्हातारेपण आलेलं आहे. तरीही त्यांना नामस्मरणाचं महत्त्व कळलेलं नाही, है ना. तर हे सगळं महत्त्व कळण्यासाठीच आपल्याला श्री सद्गुरू चरित्रातील आपल्या ह्या मस्तपैकी खूप छान अशा आठवड्यातील श्री सद्गुरूंच्या बैठकी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जसं शाळेत मुलांना कशी शाळा भरलेली असते आणि सगळे संस्कार होतात बघा, तसे ते होतात त्याच्यात, है ना. आणि जेव्हा तुमची श्री सद्गुरू चरित्रातील बैठकीमध्ये जेव्हा तुमचा तिथं नंबर लागतो, है ना, हजेरीमध्ये तुमचं नाव लिहिलं जातं. एकदा का होईना का, है ना, एकदा काय होईना का जर तुमची तिथं हजेरी लागलेली आहे असेल ना, तर डायरेक्ट तुमची वरती, है ना, वरती म्हणजे डायरेक्ट कळतं ना तुम्हाला, स्वर्गामध्येच म्हणजे तुमचं वरती तिथं नाव लागलेलं असणार आहे. ठीक आहे. तर ही मेन महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये गेल्यावर हजेरी लागते ती तर असतीच असती, पण ती हजेरी महत्त्वाची नाही. बैठकीमध्ये जे तुम्ही जाऊन तुम्ही प्रत्येकजण नंबरला उभारून तुम्ही तिथं तुमचं नाव लिहिता ना, आहे ना, म्हणजे डायरेक्ट तुमची स्वारींकडे काय गेलेलं आहे, हो तुमचं नाव गेलेलं आहे की हा व्यक्ती आपला दास आहे आणि हे बैठकीमध्ये आलेले आहे, है ना. हे आपलं काय आहे, हो म्हणजे आपलं हे सबूत आहे, है ना. अशा प्रकारे ही श्री सद्गुरूंच्या बैठकी जवळ आसपास ज्यांच्याकडे पण असतील, ज्यांना जमत असेल त्यांनी जावे. आणि यूट्यूब चॅनलमध्ये बरेच प्रकारचे स्त्रिया, ताई, दादा हे टाकतात व्हिडिओ. तर अशा प्रकारे ते व्हिडिओ तुम्ही जरी ऐकले, है ना, तुम्हाला जर बाहेर नाही जायला जमत तरीही तुमचं कल्याणच होणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे सेंड करू. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.